धन्यवाद येशू. या माझ्या उजव्या हाताची हड्डी दुखत होती 3 महिने झाले. पण मी दुखते असं मी बोलले नाही. मी वचनावरच विश्वास ठेवला होता. परत 15 दिवस झाले माझा खांब्यांना हात दुखत होता, तरी मी वचनावरच विश्वास ठेवला होता. धन्यवाद येशू. तुला बसलेल्या माराने मी पूर्ण बरी झाले. म्हणून मी येशूला धन्यवाद. वचन मुक्काम सकाळ सकाळ संध्याकाळ. धन्यवाद येशू. तुला बसलेल्या माराने मी पूर्ण बरी झाले. धन्यवाद येशू. तुला बसलेल्या माराने पूर्ण बरी झाली. ते वचन मी बोलत गेलो आणि माझा हात बरा झाला. म्हणून मी येशूला धन्यवाद. धन्यवाद देते. आता आपण आज सकाळी शाळेला प्रार्थनेला बसलेले असताना जवळ ब्रदरनी आपल्याला सांगितलं की ज्याला कोणाला दुखत आहे त्यांनी आईला या समोर न वचन बोला. पण मी समोर न येता जी व्यक्ती आहे समोर येऊन वचनाची घोषणा करतो तेच वचनाची घोषणा मी बसून न करतो. माझी बोटं दोन्ही हाताची मी जाऊन रोट्या बुजायला बसेन ना तेव्हा मला अशी बोटं मारायला अशी दुखाची. मी बोलायचो धन्यवाद येशू. मला तुम्ही आरोग्य दिलेस ना, माझे बोटांना तुझं सामर्थ्य वाहत आहे असा मी विश्वास ठेवायचो ना. मी जेव्हा रोटी करीन तेव्हा ती रोटीला बोटं लावूनशी मी माझी खपरीन का तयान टाकायचो. आत्ता हे वचन बोलत असताना आणि ती घोषणा केली की धन्यवाद येशू, तुझ्या जखमामुळे माझी हाताची बोटं पूर्णपणे बरी जाईल. त्या क्षणापासून माझी बोटांची अशी करायला गेलो ना अशी कल मारायची, पण आता ती बरी जाईल म्हणून मी देवाला धन्यवाद देते. मी देवाला धन्यवाद देतोय. माझे कान दुखतो त्यांनी सांगे मी धन्यवाद येशू. माझे कान बरे जाईल तुझे बसलेले माराने जखमाने. माझे डोळे दुखतो ते जाम माझ्या डोळ्यांना काय भलत नव्हतं त्यांनी मी बोलले की धन्यवाद येशू. माझे डोळे बरे जाईल धन्यवाद येशू. तुझे बसलेले माराने जखमाने माझे डोळे बरे जाईल. माझे पायांना जाम वल सरतो ते धन्यवाद येशू. तुझे बसलेले माराने जखमाने माझे पायाचे वल बरे जाईल. आता हे माझ्या पायाचे वल सगळे मी संपूर्ण बरी जाईल. मग देवाचे मी आभार मानित आहे. देवाला धन्यवाद देत आहे. बोला 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 बोला. इथे या. तुम्ही बरे झाले आहेत की नाही? मग या ना इथे पुढे. थांबा. वरती जा. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद पिता परमेश्वर. मी येशू येशू माझ्या मला मळमळल्यासारखं होत होतं आणि मला म्हणजे ढक्करसारखं होतं ॲसिडिटी. हा आणि माझा पायाचा हा गुडघा पण दुखत होता, थोडी मान पण दुखत होती. ब्रदरांनी जेव्हा वचन बसलं तेव्हा मी वचनावर विश्वास ठेवला आणि मी बोलत गेली. धन्यवाद प्रभू येशू. तुला बसलेल्या चापकाच्या माराने मी बरी झालेली आहे. धन्यवाद प्रभू येशू. तुला बसलेल्या चापकाच्या माराने मी बरी झाले. हे मी बोलत गेली. जीजस कम्प्लिटली हील. येशू तुझ्या रक्ताने मला तू शुद्ध केलेलं आहे. माझे सर्व आजार सर्व व्यंग तू तुझ्या शरीरावर घेतलेले आहे. आणि मी मला म्हणजे काय हातापाय नुसते हातापायला मुंग्या आल्या. हातापायला मुंग्या झाल्या. प्रभूचा स्पर्श झाला आणि प्रभूने त्यातून मला सुटकारा दिला. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. बोला येशू मसीह की जय. जा रेकॉर्डिंग कर. धन्यवाद येशू. तुझ्या बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाली आहे म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद येशू.
माझे पाय दुखत होते. माझे 2 पाय दुखत होते. मी वचन बोललं, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाले. म्हणून मी देवाचे आभार मानते. धन्यवाद येशू. मला वाकायला आता मिळते. मी येशूला धन्यवाद देतोय. मला ॲसिडिटी, गॅस, हे अपचन हे जामच होतं मला किती वर्षापासून. पण काय झालं, मी आता ब्रदर्जून वचन दिलं ना मला, बसलेले माराने मी पूर्णपणे बरा झाला. त्या वचनांनाच मला भूक कमी झाला, आरोग्य झाला. म्हणून देवाला धन्यवाद देतो. हालेलुया. मला कमरेचा खूप त्रास होत होता आणि मी एकटी अशी चालू नाही शकत, म्हणजे चालताना कसं बॅलन्स जाते. तर आता ब्रदरांनी जे वचन दिलं होतं ते मी बोलली की प्रभू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाले आहे. आणि ते मी सारखी सारखी बोलत होती आणि त्या म्हणजे मुखातून ते वचन बोलतही होती आणि त्याच्यावरती विश्वासही ठेवला की मी बरी झाली आहे. आणि मी अशी फास्ट फास्ट चालत होती. तर म्हणजे तेव्हा मला असं जाणवलं की याच्यापूर्वी मी कधीच एवढ्या फास्ट चालली नव्हती आणि आज अशी चालली तर खरंच म्हणजे मला असं वाटलं देवाने मला स्पर्श केला आणि त्याने मला बरं केलं आहे. म्हणून मी प्रभूचे मनापासून धन्यवाद करते. आणि जे ब्रदरांनी आज आपल्याला सकाळपासून ते शिकवत आहेत की विश्वास विश्वास म्हणजे नक्की काय, आपण मुखातून ते प्रभूचं वचन बोललं पाहिजे आणि त्या वचनावर विश्वासही ठेवला पाहिजे. तेव्हा ते वचन आपल्या आयुष्यात म्हणजे ते पूर्ण होते आणि ते खरंच आहे. त्याचा अनुभव आज मला आला. आणि मी घरी हे वचन बोलायची, पण ते कसं बोलायची माहिती आहे, म्हणजे अशी सावकाश मनातल्या मनात. मला तेच ब्रदरांना विचारायचं होतं की ब्रदर, असं सावकाश बोलायचं की ते जोरात बोलायचं. पण मला आता असं समजलं की ते सावकाश नाही, ते आपल्या स्वतःच्या कानाला आणि दुसऱ्यांना पण ऐकायला गेलं पाहिजे. जोरात बोललं ना तर त्याचा जास्ती पॉवर म्हणजे होतो. तर त्याचा म्हणजे मला अनुभव आला आणि मी देवाचे लाख लाख कोटी कोटी धन्यवाद. आणि माझे मिस्टर नेहमी येतात आणि ते माझ्यासाठी नेहमी वचन बोलतात आणि ते मला सांगतात की तू हे वचन बोल. आणि मी बोलतही होती घरी, पण कधी जोरात बोलायची, कधी सावकाश बोलायची. पण आता याच्या पुढे काय पण झालं तर ते वचन जोरात बोलेल. थँक्यू. तुम्ही बसले ते जे जे कोणी काल त्यांच्या जीवनात कार्य झालंय आणि आज झालंय त्यांनी सुद्धा साक्ष द्यायचे आहे.
धन्यवाद येशू. त्या त्यांची साक्ष देतात की त्यांचं कमरेचं ऑपरेशन केलंय आणि त्यांना ती कोणती किडनीचं ऑपरेशन केलंय, तर त्या हार्टचं पण केलंय, तर त्या काठीवर चालायच्या. तर त्या इथे जेव्हा ब्रदरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुखाने ते वचन कबूल करा आणि अंतकरणात विश्वास ठेवा की ते झालंच आहे, तर त्यांनी त्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी बोललं की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाली आहे. आणि बोललं त्यांनी तेच वचन परत आणि त्यांना जे ब्रदरांनी सांगितलं की वाकून बघा, जे होत नव्हतं ते करून बघा, तर ते त्यांनी सर्व काही ते केलं आणि त्यांना काही दुखापत झाली नाही आणि ते आता मस्त चालतात. येशूला बसलेल्या माराने त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यात, म्हणून त्या देवाला धन्यवाद देतात. आणि त्यांना जेव्हा ऑपरेशन करायला घातलेलं तेव्हा त्या तेच वचन बोलत होत्या की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाली आहे. प्रभू धन्यवाद देते, बसलेले माराने मी बरी झाले, पूर्णपणे बरी झाले. माझी ऑपरेशन झाली 4-5, हार्टचं बी झालं, मशीन बसिले, सर्व मना बरं झाले. मी त्याचे आभार मानते. धन्यवाद प्रभू, बसलेले माराने मी बरी झाले. धन्यवाद देते. धन्यवाद येशू. मी सुरुवातीला आलेली तेवढ्यात माझा दात दुखत होता चांदणीकडे, आणि शांड्रा सिस्टरने अधिकार घेतलेला आणि बरा झालेला. पण ज्या दिवसापासून विश्वासाचे वचन ब्रदरांनी शिकवायला घेतलं, त्या दिवसापासून माझी परीक्षा चालू झाली. तर मी बघत होती बरं किती दिवस परीक्षा घेते. तर मी वचन पण नाही बोललं, पण त्या दिवशी अचानक ब्रदरांनी स्वतःच्या मुलीचं हे सांगितलं का माझ्या मुलीचं दाताचं हे होतं आणि त्यांनी ट्रीटमेंट पण केली, पण आरोग्य भेटलं. म्हणून मी दुपारी त्यांना बोलली आणि नंबरसुद्धा त्यांनी संध्याकाळी मला दिला. आणि दुसऱ्या दिवशी ब्रदरांनी स्तुती, अन्य भाषा, आराधना घेतली. त्याच्यातच मला दात माझा बरा झाला. पण तिथे सुजन होते आणि मैरी होती खूप, पूर्ण दातामध्ये. एकाच दाताने मी खायची, पण पूर्ण अशी सुजन होती. मी वचन पण नाही बोलली त्या दिवसापासून. पण आज ब्रदर जेव्हा शिकवत होते तेव्हा मीच तो ब्रदरांना म्हणजे माझ्याच मनात आला का मनाचा विश्वास काम नाही करत, म्हणजे हे करतो, आपला विश्वास कमी करतो. ते खरं म्हणजे माझ्याचसाठी होतं ते योजना. तर तरी पण मी उठली नाही, कारण मैरी फक्त होती, दुखणं नव्हतं. पण मुलाने सांगितलं म्हणून मी उठली आणि इथे आली आणि मी ते वचन बोललं का धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाले. तर तेवढ्यातच माझ्या पूर्ण तोंडातली सुजन जी होती आणि मैरी होती ती पूर्णपणे आता निघून गेली. त्याच्याबद्दल धन्यवाद येशू. आणि खरं म्हणजे मी हा पण विचार केला, रात्री माझ्या नवऱ्याला बोलली का हे शिबिर जे तारखा ज्या वाढवल्यात त्या माझ्याचसाठी आहेत. माझ्या दाताचे जे आहे ना त्याच्यात मला ते माझा विश्वास वाढण्यासाठी मला शिकायला भेटेल.
तोपर्यंत मी वाट बघीन म्हणजे असं मी ठरवलेलं. पण परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो ना, त्याची इच्छा असते का आपली मुलं दुःखात किंवा समस्येमध्ये न राहावी म्हणून तो प्रयत्न करतो. तर हे आज सिद्ध झाले म्हणून धन्यवाद देते. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. काय बोलू? सात वर्षांचं ऑपरेशन केलं सगळं सांग. धन्यवाद आबा पिता, धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद पवित्र आत्म्या. मला 7 वर्षामध्ये माझ्या खुशीला गाठ झाली ती न याला याचं दुखत होतं. आसेटीचे ते काय ती पिवशी काय ते दोन्ही ती ऑपरेशन केलं त्यांचं ना. ते 7 वर्ष जाईनी ते तैसे मी बरीच होत. आता मला काहीच नव्हतं. पण आता की वरीसभर दुखते ऐं दुखते ते मी काय याच ना तुम्ही वचनावच बोलतो तू. पण मला काल जाणवलं की मी पूर्णपणे बरी झालं. पण माझा विश्वास आहे की मी जाण न डॉक्टरांपणे ऐसा खुलासा करीन खुलासा करीन ऐसा ते मी गेलो नाही. आता जाण न खुलासा करीन ना, मग बिजान साक्षी देईन मी कसा ते. धन्यवाद येशू. हां बरी जाईल मी मग काल सांगत मी बरी जाईल. धन्यवाद येशू. त्या त्यांची साक्ष देतात. काल वाटते आराधनेची प्रार्थना झाली, स्तुती. तर त्यांना त्या स्तुतीमध्ये त्यांना आरोग्य भेटलं आणि त्यांची जी गबरीची म्हणजे मानेची शीर दुखत होती ती त्यांची त्याच टायमाला बरी झाली आणि त्यांना आरोग्य प्राप्त झालं. म्हणून त्या परमेश्वर पित्याला धन्यवाद देतात. धन्यवाद येशू. त्या त्यांची साक्ष देतात की त्यांना रात्रीपासून ताप, सर्दी, खोकला त्या रात्रभर जाग्याच होत्या. तर त्यांनी त्या टायमाला अधिकार घेतला त्या तापावर, सर्दीवर आणि त्या दुखण्यावर म्हणजे अधिकार घेतला आणि ते सर्व पोटात पण त्यांच्या दुखत होतं. त्या दुखण्यावर त्यांनी अधिकार घेतला आणि ते त्यामधून पूर्णपणे बरे झाले. तर ब्रदर जेव्हा हे वचन शिकवत होतं की आपल्याला मुखाने ते वचन कबूल करायचं आहे आणि अंतकरणात विश्वास ठेवायचा आहे, तर त्या आलेल्या इथे की कारण की त्यांना तो ताप आणि हे होतं म्हणून त्या इथे आलेल्या. पण त्याच्यामध्ये पण असं झालं की त्यांच्या इथे गाठ होती. तर ते वचन बोलत असताना की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी
पूर्णपणे बरी बरी झाली आहे. ते वचन मुखाने कबूल करता करता त्यांचा तो ताप गेला. पण त्यांना असा अनुभव आला, जेव्हा त्यांची इथे गाठ होती तर गाठ चेक केली त्यांनी, तर तिथे ती गाठ नाही आहे. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद देतात. माझी साक्ष देते मी. धन्यवाद येशू. मी लहानाची एवढी मोठी झाली तर मला माहिती नव्हतं की माझा हात उजवा हात छोटा आहे. म्हणजे कधीच अनुभव केला नव्हता. तर त्या दिवशी आपल्याला इथे शिकवलेलं की आपला परमेश्वर मेलेला, आपला म्हणजे परमेश्वर पिता जे कोणी मेलेले आहेत त्यांना जिवंत करण्यासाठी आणि जे अस्तित्वात नाही त्यांना ते अस्तित्वात असल्यासारखी आज्ञा करतो. तर जेव्हा ते मला माहिती नव्हतं तर ब्रदरांनी सांगितलं की तुमचे हात पुढे करा आणि वरती करा. तर त्या टायमाला दाखवते मी. तर असे हात पुढे करायला सांगितले. तर मला तेवढं समजलं नाही पुढे. पण जेव्हा असे वरती केले तर हे चिपकतात. आता तर हे चिपकत नव्हते, तर हा असा होता हात, म्हणजे असा होता. तर ब्रदरांनी इथून बघितलं तर मी तिथे शॉक झाली की असं कसं, म्हणजे कधी ते अनुभवलंच नव्हतं. तर मग ब्रदरांनी सांगितलं, एक तिथे म्हणजे मुलगी होती, तिला सांगितलं की तिचे हात पकड आणि बोल की प्रभू येशूच्या नावाने हात वाढ, प्रभू येशूच्या नावाने हात वाढ. जेव्हा त्या मुलीने माझे हात पकडले आणि ती जेव्हा बोलायला लागली की प्रभू येशूने हात वाढ, त्याच टायमाला माझ्या या हाताला अशी मैरी भरली आणि म्हणजे असं वजन झाला हात आणि तो हळूहळू नाही वाढला, तर तो लगेच वाढला. आणि म्हणजे मला ब्रदरांनी सांगितलं की हात वरती करून चेक कर. तर मैरी होती ती, म्हणजे मला हे नव्हतं होत की पुढे कसा करू वरती. जेव्हा वरती केला हात तर दोन्ही हात पण ते बरोबर झाले. आणि मी घरी गेली आणि मम्मीला असं विचारलं की काय ग मम्मी, माझा हात एक छोटा होता. तर मम्मी बोलते की कोणी सांगितलं. तर बरं असं असं झालं. तर बोलते आम्हाला माहिती नाही, एवढी तू लहानाची मोठी झाली तर आम्हाला माहिती नाही तुझा हात छोटा आहे असं. मग म्हणजे रिप्सना बोलली की तिला नाही, तुम्हाला नाही माहिती, पण प्रभूला सर्व काही माहिती आहे. आणि मी ती शॉक झाली आणि मी घरी पण गेलेली, तरी पण मी चेक करतच होती. आणि म्हणजे मी पहिल्यांदाच ते तसं बघितलं, म्हणजे की हात छोटा होता आणि मोठा झाला. आणि मी घरी पण गेलेली तेव्हा पण माझ्या हाताला, म्हणजे झोपलेली तेव्हा असं हे वाटत होतं की म्हणजे हाताला मैरी सारखं आणि वजन की म्हणजे वाढला वाटते. तेव्हा तो तसा म्हणजे अनुभव. तेव्हा मी देवाला कोटी कोटी धन्यवाद देते, परमेश्वर पित्याला धन्यवाद देते. अजून कोणाची साक्ष आहे? धन्यवाद येशू. माझी 2-3 वर्ष झाले कंबर दुखतो ती, याचं कमरेनं पाय दुखतो त्या डावका उभलेवाला याचं जाम त्रास व्हायचा. पण कालजून या सांचे प्रार्थना झाली त्यामुळे मला बहुत बरं वाटलं ना, जीवा दुखू लागलं नाही ना, माझी रोजरी चालूच रेवाची. धन्यवाद येशू. तू कृसावा असताना तुझी जी हाडे सांध्यातून डिली झाली, जे तुला दुखणं झालं त्या दुखण्याद्वारे मी संपूर्ण बरा झालोय. माझी हाडे नवीन झाली. असे मी रोजरी करायचो ना, आता मला बहुत चांगलं अगदी मस्त वाटलेलं आहे. पण त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. अजून कोणाची साक्ष आहे?
येशूला धन्यवाद देते. तुझ्या बसलेले माराने मी बरी झाले असा धन्यवाद देते. माझे दात दुखत होते, 8 दिवस झाले. त्यात तुझे वचनांना माझे दात चांगले झाले. आणि माझा पाय दुखत होता, चालायला नव्हतं भेटत, महिना झाला. ते वचनांना माझा पाय पण चांगला झालाय. त्याबद्दल मी प्रभू परमेश्वराला धन्यवाद देते, त्याचे आभारी मानते, त्याची स्तुती करते, जय जयकार करते. मुखानी ये बसलेले माराने तुझे येशू मी बरी झाले. धन्यवाद प्रभू येशू, तुझे लागलेले फटक्याने मी बरी झाले. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या लागलेले माराने मी बरी झाले. अजून कोणाची साक्ष आहे? देवाला पाहिजे ना. थँक्यू हालेलुया. आज मला बरं वाटलं, आवडे माणसांचे साक्ष दिले.